मित्रांनो, लहानपणापासून आपल्याला एकच गोष्ट शिकवली जाते. प्रत्येकाशी चांगलं वागा, मोठ्यांचा आदर करा, कोणाचं मन दुखवू नका आणि नेहमी नम्र राहा. ही शिकवण नक्कीच योग्य आहे. पण आजच्या जगात फक्त चांगला माणूस असणं पुरेसं नसतं. कारण प्रत्येक जण तुमच्या चांगुलपणाची कदर करत नाही. काही लोक तुमच्या नम्रतेला तुमची कमजोरी समजतात. तुमच्या शांत स्वभावाचा गैरफायदा घेतात, वारंवार तुमच्यावर टीका करतात, तुमचा अपमान करतात, तुमच्या भावनांची किंमत करत नाहीत आणि तुम्ही शांत राहता म्हणून त्यांचं धाडस आणखी वाढत जातं. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, शांत राहणं ही खूप मोठी ताकद आहे. पण जर तुमच्या शांततेमुळे कोणी तुमचा अपमान करत असेल, तुमच्या स्वाभिमानाशी खेळत असेल, तर तिथे शांत राहणं योग्य नसतं. कारण जिथे स्वाभिमानाचा प्रश्न येतो तिथे योग्य वेळी योग्य भूमिका घेणं खूप आवश्यक असतं. लक्षात ठेवा, लोकांना रागाने, मोठ्याने ओरडून किंवा भांडून मर्यादा समजत नाहीत. त्यांना मर्यादा समजतात तुमच्या ठाम निर्णयांमधून, तुमच्या आत्मविश्वासातून आणि तुमच्या वागण्यातून. मित्रांनो, जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीला होकार देता, प्रत्येक वेळी स्वतःचं नुकसान करून दुसऱ्यांचा विचार करता आणि स्वतःच्या भावना नेहमी दाबून ठेवता, तेव्हा लोक तुमचा आदर करत नाहीत. उलट ते तुम्हाला गृहीत धरायला लागतात. कारण जगात लोक तुमच्या शब्दांपेक्षा तुमच्या मर्यादा जास्त लक्षात ठेवतात. म्हणून स्वतःची किंमत स्वतःच वाढवावी लागते, स्वाभिमान स्वतःच जपावा लागतो आणि योग्य वेळी पुरे झालं असं म्हणण्याचं धैर्य स्वतःमध्ये निर्माण करावं लागतं. आजच्या या प्रेरणादायी व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लोकांना त्यांच्या मर्यादा दाखवण्याचे 10 शक्तिशाली नियम. हे 10 नियम तुम्हाला स्वतःचा स्वाभिमान जपायला शिकवतील, लोकांचा गैरफायदा होऊ देणार नाहीत, कोणाशी कधी आणि कसं वागायचं याचं शहाणपण देतील, तुमचा आत्मविश्वास वाढवतील, मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत बनवतील आणि असं व्यक्तिमत्व घडवतील ज्याचा लोक फक्त आदरच करणार नाहीत तर तुमच्याशी मर्यादेत वागायलाही शिकवतील. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील फक्त एक नियम जरी तुम्ही मनापासून स्वीकारला तरी लोकांना ओळखण्याची तुमची दृष्टी बदलेल, लोकांशी वागण्याची तुमची पद्धत बदलेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा स्वाभिमान कोणाच्याही हातात राहणार नाही. कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःची किंमत ओळखाल त्या दिवशी जगही तुमची किंमत ओळखायला सुरुवात करेल. नियम क्रमांक 1, प्रत्येक वेळी उपलब्ध राहू नका. मित्रांनो, जे लोक नेहमी सगळ्यांसाठी उपलब्ध असतात त्यांची किंमत हळूहळू कमी होते. लोक त्यांना गृहीत धरायला लागतात. म्हणून प्रत्येक फोन उचलणं, प्रत्येक विनंती मान्य करणं आणि प्रत्येक वेळी स्वतःचा वेळ देणं गरजेचं नसतं. ज्यांना तुमची किंमत आहे ते तुमच्या वेळेचाही आदर करतील. नियम क्रमांक 2, गरज असेल तेव्हा ठामपणे नाही म्हणा. मित्रांनो, प्रत्येक गोष्टीला होकार देणारा माणूस लोकांना आवडतो, पण त्याचाच सर्वात जास्त गैरफायदा घेतला जातो. म्हणून नम्र राहा, पण गरज असेल तर ठामपणे नाही म्हणायला शिका. कारण मर्यादा जपणाऱ्यांचाच लोक आदर करतात. नियम क्रमांक 3, लोकांच्या शब्दांवर नाही कृतीवर विश्वास ठेवा. मित्रांनो, समोर गोड बोलणारे सगळेच मनाने चांगले असतात असं नाही. खरा माणूस त्याच्या शब्दांनी नाही तर त्याच्या कृतींनी ओळखला जातो. म्हणून लोक काय बोलतात यापेक्षा ते काय करतात हे पाहायला शिका. नियम क्रमांक 4, तुमचा स्वाभिमान कधीच विकू नका. मित्रांनो, कोणतंही नातं, कोणतीही मैत्री किंवा कोणताही फायदा तुमच्या स्वाभिमानापेक्षा मोठा नसतो. जिथे वारंवार अपमान होतो तिथे शांतपणे अंतर ठेवायला शिका, कारण स्वाभिमान गमावून मिळालेलं काहीच टिकत नाही. नियम क्रमांक 5, तुमचं यशच सर्वात मोठं उत्तर असू द्या. मित्रांनो,
प्रत्येकाला उत्तर देण्यात वेळ घालवू नका. तीच ऊर्जा स्वतःच्या ध्येयासाठी वापरा. लोक तुमच्या शब्दांपेक्षा तुमच्या यशाने जास्त प्रभावित होतात. म्हणून वाद घालण्यापेक्षा प्रगती करण्यावर लक्ष केंद्रित करा. लक्षात ठेवा, तुमचं यश हेच तुमचं सर्वात प्रभावी उत्तर असतं. नियम क्रमांक 6. तुमची प्रत्येक योजना सगळ्यांना सांगू नका. मित्रांनो, प्रत्येक जण तुमच्या यशासाठी प्रार्थना करत असेलच असं नाही. काही लोक तुमच्या स्वप्नांवर हसतील, तर काही ती पूर्ण होऊ नयेत अशीच इच्छा करतील. म्हणून तुमची प्रत्येक योजना, प्रत्येक ध्येय आणि प्रत्येक पुढचं पाऊल सगळ्यांना सांगू नका. शांतपणे मेहनत करा आणि तुमचे परिणाम लोकांना स्वतः बोलू द्या. लक्षात ठेवा, मोठ्या घोषणा यश देत नाहीत, मोठी कृतीच यश मिळवून देते. नियम क्रमांक 7. भावनांवर नियंत्रण ठेवा. मित्रांनो, काही लोक मुद्दाम तुम्हाला चिडवतात कारण त्यांना तुमची प्रतिक्रिया पाहायची असते. जर तुम्ही रागाच्या भरात उत्तर दिलं तर तुम्ही त्यांच्या जाळ्यात अडकता. पण जर तुम्ही शांत राहिलात आणि विचारपूर्वक निर्णय घेतलात तर तुमची खरी ताकद त्यांच्या लक्षात येते. लक्षात ठेवा, स्वतःवर नियंत्रण ठेवणारा माणूस सहज कोणाच्याही प्रभावाखाली जात नाही. नियम क्रमांक 8. योग्य लोकांनाच आयुष्यात जागा द्या. मित्रांनो, प्रत्येक नातं टिकवणं गरजेचं नसतं. काही लोक तुमच्या आयुष्यात फक्त ताण, नकारात्मकता आणि अपमान घेऊन येतात. अशा लोकांपासून योग्य अंतर ठेवणं ही कमजोरी नाही, तर स्वतःचा आदर करण्याची सवय आहे. कारण योग्य संगत तुमचं आयुष्य घडवते, तर चुकीची संगत तेच आयुष्य बिघडवते. नियम क्रमांक 9. स्वतःची किंमत स्वतः वाढवा. मित्रांनो, लोक तुमची किंमत तेव्हाच करतात जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत ओळखता. म्हणून दररोज काहीतरी नवीन शिका, तुमचं कौशल्य वाढवा, आरोग्याकडे लक्ष द्या आणि तुमच्या व्यक्तिमत्वावर काम करा. कारण ज्याची गुणवत्ता उंच असते त्याला कोणीही सहज कमी लेखू शकत नाही. नियम क्रमांक 10. शांत राहा पण कमकुवत बनू नका. मित्रांनो, शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा नियम, शांत राहणं ही कमजोरी नाही, ती परिपक्वतेची ओळख आहे. पण शांत राहण्याचा अर्थ प्रत्येक अपमान सहन करणं असा नसतो. जिथे तुमच्या स्वाभिमानाचा प्रश्न येतो तिथे शांतपणे पण ठामपणे स्वतःची भूमिका मांडायला शिका. कारण लोक नेहमी त्याच व्यक्तीचा आदर करतात जी नम्र असते पण स्वतःची किंमत कधीच कमी होऊ देत नाही. लक्षात ठेवा, लोकांना रागाने नाही तर तुमच्या स्वाभिमानाने आणि तुमच्या यशाने त्यांची मर्यादा समजते. मित्रांनो, आयुष्यात प्रत्येक वेळी लोकांना बदलण्याचा प्रयत्न करू नका. कारण प्रत्येक माणूस तुमच्यासारखा विचार करेल असं कधीच होत नाही. काही लोक तुमच्या चांगुलपणाचा आदर करतील तर काही त्याचाच गैरफायदा घेतील. काही तुमच्या यशात मनापासून आनंदी होतील तर काही तुमच्या प्रत्येक पावलावर तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतील. पण लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्याची किंमत दुसऱ्यांच्या वागण्याने ठरत नाही, ती तुमच्या स्वाभिमानाने, तुमच्या निर्णयांनी आणि तुमच्या व्यक्तिमत्वाने ठरते. मित्रांनो, लोकांना त्यांच्या मर्यादा दाखवण्यासाठी मोठ्याने ओरडण्याची गरज नसते. कधी-कधी तुमचं शांत राहणं, योग्य वेळी नाही म्हणणं आणि तुमच्या आयुष्यातून चुकीच्या लोकांना शांतपणे दूर करणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं. लक्षात ठेवा, जिथे तुमचा आदर नाही तिथे वारंवार स्वतःला सिद्ध करण्यात तुमचं आयुष्य वाया घालवू नका. कारण ज्यांना तुमची किंमत समजत नाही त्यांच्यासाठी तुम्ही कितीही केलं तरी ते कधीच समाधानी होणार नाहीत. मित्रांनो, आज या क्षणी स्वतःशी एक वचन द्या, मी चांगला माणूस राहीन पण माझ्या चांगुलपणाचा कोणालाही गैरफायदा घेऊ देणार नाही. मी नम्र राहीन पण लाचार होणार नाही. मी प्रेम करीन पण स्वाभिमान गमावून नाही. मी मदत करीन पण स्वतःचं अस्तित्व हरवून नाही. मी प्रत्येकाला आदर देईन पण जो माझा आदर करणार नाही त्याच्यापासून योग्य अंतर नक्की ठेवेन. कारण स्वतःचा स्वाभिमान जपणं हा स्वार्थ नसतो, तर ती स्वतःवर असलेली सर्वात मोठी जबाबदारी असते. आणि लक्षात ठेवा, जगात सर्वात शक्तिशाली व्यक्ती
ती नसते जी मोठ्याने बोलते, तर ती असते जी शांत राहून स्वतःची किंमत जपते, स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करते आणि आपल्या यशानेच लोकांना त्यांची जागा आपोआप दाखवून देते. कारण लोकांना हरवण्यात खरा विजय नसतो. खरा विजय असतो स्वतःला इतकं सक्षम बनवण्यात, की जगाला तुमचा आदर केल्याशिवाय पर्यायच उरत नाही. तुमचा स्वाभिमान हीच तुमची खरी ओळख आहे आणि तुमचं व्यक्तिमत्व हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे. स्वतःची किंमत ओळखा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि असं आयुष्य जगा, की तुमच्या यशानेच प्रत्येकाला उत्तर मिळेल. मित्रांनो, जर आजच्या या व्हिडिओमधील 10 नियमांपैकी एक जरी नियम तुमच्या मनाला भिडला असेल, तर आजपासून तो नियम तुमच्या आयुष्यात नक्की अंमलात आणा. कारण ज्ञान फक्त ऐकल्याने आयुष्य बदलत नाही, ते कृतीत उतरवल्यावरच खरा बदल सुरू होतो. आता कमेंटमध्ये फक्त एक वाक्य लिहा, मी माझ्या स्वाभिमानाशी कधीच तडजोड करणार नाही. तुमची ही एक ओळ फक्त आम्हालाच नाही, तर हा व्हिडिओ पाहणाऱ्या हजारो लोकांनाही प्रेरणा देऊ शकते. जर तुमच्या ओळखीत अशी एखादी व्यक्ती असेल जी खूप चांगली आहे, पण लोक तिच्या चांगुलपणाचा सतत गैरफायदा घेत आहेत, तर हा व्हिडिओ तिच्यापर्यंत नक्की शेअर करा. कदाचित तुमचा एक शेअर एखाद्याचा आत्मविश्वास आणि स्वाभिमान पुन्हा जागवू शकतो. आणि जर तुम्हाला अशाच मराठी मोटिवेशन, सेल्फ रिस्पेक्ट, माइंडसेट, मेंटल स्ट्रेंथ आणि लाईफ चेंजिंग विचारांचे व्हिडिओ आवडत असतील, तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून प्रत्येक नवीन प्रेरणादायी व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. शेवटी फक्त एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, चांगले नक्की बना, पण स्वतःची किंमत कधीच कमी होऊ देऊ नका. कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःचा आदर करायला शिकाल, त्या दिवशी जगही तुमचा आदर करायला भाग पडेल. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, सुरक्षित रहा आणि नेहमी स्वाभिमानाने जगा.